भोगावती नदीच्या पात्रात पोहण्यासाठी गेलेल्या आपल्या पोटच्या भाचीला वाचवण्याच्या धडपडीत मामाचाच पाण्यात बुडून अत्यंत दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना करवीर तालुक्यातील वाकरी इथं घडली आहे। रमेश मारुती बुरड वय वर्ष 42 असे या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या व्यक्तींचं नाव आहे। या घटनेमुळे संपूर्ण परिसरात तीव्र हळहळ व्यक्त होतीये। भोगावती नदीच्या पात्रात पोहण्यासाठी गेलेल्या आपल्या पोटच्या भाचीला वाचवण्याच्या धडपडीत मामाचाच पाण्यात बुडून अत्यंत दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना करवीर तालुक्यातील वाकरी इथं घडली। ही घटना बुधवार दिनांक 20 मे 2026 रोजी घडली। वाकरी इथल्या भोगावती नदीच्या पात्रात भाची पोहण्यासाठी गेली असता पाण्याचा अंदाज न आल्यानं ती बुडू लागली। हे पाहताच तिला वाचवण्यासाठी रमेश बुरुड यांनी तत्काळ नदीत उडी घेतली। भाचीला वाचवण्यात त्यांना यश आलं, मात्र स्वतःचा जीव वाचवण्यात त्यांना अपयश आलं आणि पाण्याचा अंदाज न आल्यानं ते स्वतः नदीत बुडाले। या घटनेची माहिती मिळताच कोल्हापूर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या पथकानं तातडीनं नदीपात्रात शोध मोहीम सुरू केली। काल अंधारामुळे शोध कार्यात अडथळे आले होते। त्यानंतर आज गुरुवार दिनांक 21 मे 2026 रोजी सकाळी 8 वाजण्याच्या सुमाराला पथकानं गळाच्या सहाय्यानं नदीत पुन्हा शोध मोहीम राबवली। अखेर रमेश बुरुड यांचा मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात पथकाला यश आलं। कायदेशीर कामाची पूर्तता केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आलाय। यावेळी अतिशय आव्हानात्मक परिस्थितीत ही शोध मोहीम यशस्वी करण्यासाठी कोल्हापूर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न केले। या कामगिरीमध्ये पथकाचे जवान रोहित जाधव, प्रथमेश येरुडकर, अमर पाटील, रोहन चौगले, सुदेश चव्हाण, अविराज बुलगुडे, साहिल कोळी आणि लखन पाटील यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली।